ओम साईराम. गणेश ज्योती चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर मग आम्ही आता आईकडे आलो आहोत 31st करण्यासाठी. सहपरिवार आहे सोबत. तर आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि सगळे सेलिब्रेट करण्यासाठी आलो आहोत एकत्र. चला तर मग आईकडे भेटूया आपण. तर आता घरी पोचले तर 5 वाजलेले, त्यामुळे चहाचा प्रोग्राम चालला आहे. सर्व आम्ही एकत्र आहोत तर मजा येते बघा. मस्त असं चिकनची तयारी चालली आहे. मस्त सगळ्या बहिणी मिळून चिकन बनवतोय. कुठे मागेच राहिले ते बोलतेच आले पुढे. आता एकदम मस्त वाटतंय. यात काय मस्त वाटतंय तुला? तर सगळ्यांनी मिळून बघा जेवण वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर मस्त असे सगळे तयार झाले आणि मस्त थोडा एन्जॉय डान्स केला. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? ही मम्मी बाई सगळ्यांच्या उलट करते. ये फंस गया सीएम. इसे पार्टी की मीटिंग
तर सगळ्यांनी बघा एकाच गाण्यावरती डान्स केला. सगळे कपल होते आणि प्रत्येकाने आपली स्टाईल मारली एक कारण काही प्रॅक्टिस नव्हती किंवा काही नव्हती, ऑन द स्पॉट सगळं केलेलं. त्यामुळे थोडंसं समजून घ्या सगळ्यांनी आम्हाला. तर आता न्यू इयर म्हणजे 12 वाजत आलेले आणि सगळ्यांना हॅपी न्यू इयर करायचं होतं. तर आम्ही केक कापण्याची पण तयारी केली. येणारं हे नवीन वर्ष सुखा समाधानाचं, आनंदाचं, आयु आरोग्याचं जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. तर सर्व माझ्या कुटुंबातर्फे सर्वांनाही शुभेच्छा आहे. तर मस्त असं 12 वाजता बघा आम्ही केक वगैरे कापला, छान एन्जॉय केला आणि तुम्हालाही हॅपी न्यू इयर. लावली पाहिजे होती रे, कोणी अरेंजमेंट हॅपी न्यू इयर सर्वांना, नवीन वर्षाच्या शुभेच्छा. ते खाली आहे, हा खाली आहे सर्व. हॅपी न्यू इयर. कोण? हॅपी न्यू इयर. अरे हॅपी न्यू इयर. अरे हे पागल. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. नो. हॅपी न्यू हैप्पी न्यू ईयर. बंद करो हाथ जोड़ के मैं. यही नहीं, अभी और सुनिए. हॅपी न्यू इयर. एक नंबर सुट्टीवर काढण्यात आला. सुट्टीवर काढा. अल्लाह माफ़ करे, बहुत मनुष्य लग रहे हो, मत करो, रहने दो, बहुत बुरे लग रहे हो. तोबा तोबा तोबा, सारा मूड खराब कर. तर अशी ही माझी माहेरची संपूर्ण फॅमिली आहे. ज्यांना काही माझे ब्लॉग बघतात त्यांना माहिती आहे, पण ज्यांना नाही माहिती त्यांच्यासाठी मी सांगते. माझे आई वडील आणि आम्ही 5 बहिणी, शिवाय आमचा एक भाऊ आहे आणि 5ही बहिणींची लग्न झालेली आहेत आणि 5 बहिणी आम्ही एकत्र आलो, त्यांची मुलं आणि हा संपूर्ण असा परिवार माझ्या माहेरी चांगलं मस्त असं सेलिब्रेशन झालं. तर आम्ही खूप दिवस एकत्र येऊन हा एन्जॉय करण्याचा प्रयत्न करत होतो, पण काही ना काही निमित्ताने कोणाला ना कोणाला कामं काही ना काही असतातच. त्यातूनही आम्ही सगळी कामं बाजूला सारून एकत्र एन्जॉय करण्याचं ठरवलं आणि आम्ही तो सगळा
वेळ इथे सगळ्या फॅमिलीबरोबर घालवला. तर सगळ्यांना मुलांनाही खूप मजा आली आणि सगळे एकत्र हसत खेळत मस्त जेवलो, गप्पा गोष्टी झाल्या आणि असा हा 31sta दिवस खूपच छान गेला आमच्यासाठी. तर माझा हाच उद्देश आहे की सगळ्यांनी असं एकत्र या आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा, सुखदुःख वाटा आणि पुन्हा एकदा माझ्या फॅमिलीतर्फे सर्वांना हॅपी न्यू इयर. ओम साईराम.